स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 26 तारखेला आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे। तर त्यानिमित्त आपण गुरुचरित्राचं पारायण करतो सप्ताह काळामध्ये। तर आता हे पारायण करताना तर त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहे, पूजा मांडणी काय आहे आणि त्याच्यानंतर पारायण काळामध्ये आपण काय खावं, काय खाऊ नये, उपवास आला तर काय करायचं, त्याच्यानंतर त्याची सांगता कशी करायची, तर अशी खूप साऱ्या प्रश्नांची आपण उत्तर बघणार आहोत। तर आता सगळ्यात आधी गुरुचरित्र पारायण आपण म्हणजे जेव्हा इतर वेळेस करतो तर तेव्हा आपण काय करतो, तर शनिवारी गुरुचरित्र पारायणाची आपण सुरुवात करतो आणि शुक्रवारी त्याची सांगता आली पाहिजे। पण सप्ताहाच्या काळात असं नाहीये, आपण 20 तारखेपासून पारायणाची सुरुवात करणार आहोत, म्हणजे त्याची पुण्यतिथीच्या दिवशी ही सांगता होते। तर आता काय करायचं, आता आपण 20 तारखेला पारायण सुरू करणार आहे, तर त्याच्या आदल्या दिवशी आपण एक गाय आणि 4 कुत्र्यांना आपण म्हणजे गव्हाच्या पोळीचा हा नैवेद्य द्यायचा आहे। आणि आता पारायणाच्या दिवशी आपण काय करायचं की पूजा मांडणी करायची। आता पूजा मांडणी करताना आपण आधी आपली देवपूजा करून घ्यायची, त्याच्यानंतर आपण एक आपण चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे। त्याच्यावर तुम्ही पिवळे कापड अंथरा किंवा मग लाल कापड अंथरा आणि दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर आपण तो छान स्वच्छ पुसून आपण तो फोटो ठेवायचा आहे, किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल स्वामींची, दत्त महाराजांची, ती मूर्ती देखील ठेवायची आहे। आता तुम्हाला जर कलश मांडायचा असेल तर तुम्ही कलश देखील मांडू शकता किंवा फक्त नारळ पण ठेवू शकता तुम्हाला ठेवायचं असेल तर। असं काही म्हणजे त्याचं हे नाही की ठेवलंच पाहिजे असं काही नाहीये। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपण 7 दिवस अखंड दिवा म्हणजे लावला गेला पाहिजे। आता जर तुमची परिस्थिती नसेल किंवा लहान मुलांमुळे ते शक्य नसेल तर तुम्ही फक्त पोथी वाचण्यापुरता दिवा लावला तरी देखील चालेल, पण अखंड दिवा हा लावावा शक्यतो। तर आता ही झाली आपले आणि त्याच्यानंतर आपण मग ग्रंथ ठेवायचा आहे। ही एकदम साधी पूजा मांडणी झाली। आणि आता आपण म्हणजे आपण जेव्हा पूजा मांडणी करतो ना, तर आपलं तोंड म्हणजे जो वाचणारा व्यक्ती आहे तर त्याचं तोंड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला आलं पाहिजे, याच्यानुसारच आपण पूजा मांडणी ही करायची। आता आपल्याला ग्रंथ वाचायच्या आधी आपण काय करायचं आहे की आपण ग्रंथाची पूजा करून घ्यायची, दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करून घ्यायची, मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करून घ्यायची। आणि आता वाचायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे, एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या घरातले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आपली पोथी वाचायला सुरुवात करायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, की खूप जणांना गुरुचरित्र पारायणाबद्दल खूप भीती आहे। तर असं खरंच काही नाही, लहान मोठा म्हणजे ज्याला वाचता येते ना, ती म्हणजे मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, स्त्री पुरुष सगळे गुरुचरित्राचं पारायण करू शकता, असं खरंच काही नाहीये। आणि कसं असतं की दत्त महाराज हे आपले गुरु आहेत, म्हणजे आपण त्यांना आई वडील भाऊ बहीण तुम्ही असं त्यांना माना ना। म्हणजे आपण देवाची जेव्हा सेवा करतो ना, तर आपण आपल्या गुरूंना म्हणजे आपल्या आई समान मानावं, वडिलांसमान मानावं, कोणी भावासमान मानावं। तर आपल्याला तुम्हाला माहिती की आपले आई वडील कधी आपल्याकडून काही चुका जर झाल्या तर आपल्याला शिक्षा करतात का, की खूप म्हणजे आपल्याला रागवतात का? खरंच असं काहीही नसतं। दत्त महाराज हे आपले म्हणजे आई वडील आहेत, तर ते कधीही आपल्याला त्रास देणार नाही, ही एक गोष्ट पूर्णपणे लक्षात ठेवायची। कसं असतं माहिती का, ह्या भीतीपोटीच आहे ना खूप लोक पारायण करत नाही। आणि गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, म्हणजे त्याला पण नशीब लागतं की दत्त महाराजांनी आपल्याकडून पारायण करून घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। तर त्याच्यामुळे जर तुम्हाला संधी असेल तर खरंच सोडू नका। आणि मुळात म्हणजे तुम्हाला घरात करणं शक्य नसेल तर सप्ताह काळामध्ये केंद्रामध्ये पारायण चालू असतं, उलट तिथे पारायण करणं तर खूप चांगलं आहे। म्हणजे तिथे जेवढे सेवेकरी सेवा करायला बसलेले असतात ना, तर तेवढ्यांचं फळ हे आपल्याला मिळतं। तर त्याच्यामुळे खरंच तुम्ही जर पारायण करायची संधी असेल ना तर खरंच सोडू नका। आणि काही नसतं, देव काही कुणाला त्रास देत नाही, ही गोष्ट तुम्ही जाणून बुजून जर काही चुकीच्या गोष्टी करत असाल ना तर तेव्हा मात्र देव नक्की तुम्हाला शिक्षा करेल। पण जर आपण म्हणतो ना की असं चुकून झालं तर काही होत नाही।
आणि मुळात आहे ना, देवाला तुमचा भाव महत्त्वाचा आहे, तुमची भक्ती महत्त्वाची आहे, तुमची सेवा करण्याची किती तळमळ आहे ना, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाकी गोष्टींशी देवाला म्हणजे काही देवाला फरक पडत नाही, तर हे लक्षात ठेवायचं. तर आता आपली पूजा मांडणीचं झालं, तर आता आपण नियम बघूया. आता नियम कसा आहे, तर आता ग्रंथ वाचण्याचं, तर म्हणजे तुम्ही ग्रंथ पहाटे 3 पासून म्हणजे पहाटच्या वेळेस जर वाचला ना तर खूप चांगलं असतं. पण तुम्ही म्हणजे फक्त 12 ते 12:30 हा कालावधी सोडून द्यायचा आहे. तर तुम्ही संध्याकाळी 4 पर्यंत देखील तुम्ही ग्रंथ वाचू शकतात. आणि आता बघा की खूप जण ऑफिसला जातात, मग त्यांनी काय करायचं, तर त्यांना जर संध्याकाळी जमणार असेल तर काही हरकत नाही, तुम्ही म्हणजे 8, 9, 10 पर्यंत पण वाचू शकता. शेवटी महत्त्वाचं काय आहे की सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता ग्रंथ वाचायचं झालं. आता दुसरं म्हणजे काय की आपण परान्न हे घ्यायचं नाही. 7 दिवस आपण परान्न वर्ज करायचं असतं. त्याच्यानंतर आपण गादीवर झोपायचं नाही, जमिनीवर झोपायचं किंवा मग सतरंजी घोंगडी टाकून झोपायचं आहे. आता जर कुणाला जर प्रॉब्लेम असेल, पाठीचा वगैरे जर प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी आपल्या बेडवरची गादी काढून टाकायची, तिथे सतरंजी किंवा घोंगडी चादर टाकायची आणि तुम्ही त्याच्यावर झोपायचं आहे. तर तुम्हाला जर गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्चीवर बसून देखील पारायण हे करू शकता. आता त्याच्यानंतर परान्न वर्ज करायचं. आता जर मासिक धर्म आला तर तुम्ही इतर कोणाकडून तुम्ही पारायण हे वाचून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सुतक विटाळ पडलं तर आता अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या गुरुजींकडून पारायण करून घ्यायचं आहे, किंवा मग तुमचे शेजारी कोणी असेल त्यांना वाचता येत असेल तर त्यांच्याकडून पारायण करून घ्यायचं आहे. आता हे जर शक्य झालं नाही तर मनापासून दत्त महाराजांची म्हणजे क्षमा मागायची आणि तो ग्रंथ आपण झाकून बाजूला म्हणजे बंद करून बाजूला ठेवून द्यायचा. आणि आपलं ते सगळं झाल्यानंतर परत आपण 7 दिवसांचं पारायण हे करायचं आहे. आणि आता या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण आपल्या गावाची वेश ओलांडून जायचं नसतं. आणि जर म्हणजे आता कुणी समजा एक्सपायर झालं म्हणजे वारलं कुणी, तर आपण त्या ठिकाणी देखील आपण जायचं नाही. शक्यतो म्हणजे ह्या 7 दिवसांमध्ये आपण दुसऱ्यांच्या घरी जाणं हे टाळायचं आहे. आणि आपण पारायण काळामध्ये आपण चामड्याची चप्पल पण घालायची नाही. आता बघा की म्हणजे पारायण करताना आपण चामड्याचा बेल्ट वापरायचा नाही. म्हणजे पुरुष असतात तर त्यांनी चामड्याचा बेल्ट वापरायचा नाही. चामड्याची आपण चप्पल देखील 7 दिवस आपण घालायची नाहीये. आणि त्याच्यानंतर आता समजा आपल्याकडून दिवसभरात काही चुका होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण कोणाचीही निंदा करायची नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही, थोरा मोठ्यांचा आदर करायचा. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडून काही चुका होतात, म्हणजे पोथी वाचताना काही उच्चार चुकतात आपल्याकडून, कळत नकळत उच्चार चुकतात किंवा दुसऱ्या काही आपल्याकडून चुका होतात. तर याच्यासाठी आपण काय करायचं आहे, संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. म्हणजे याच्यामुळे काय होतं की आपल्याकडून काही चुकीचे उच्चार निघाले असतील तरी देखील आपल्याला त्याचं चांगलं फळ म्हणजे आपल्याला चांगलं फळ मिळतं. आता त्याच्यानंतर आपण खाण्यापिण्याचं बघूया. तर आता कसं असतं की म्हणजे पारायण काळामध्ये आपली बैठक ही खूप होती, वाचायला आपण म्हणजे 1-1, 1.5-1.5, 2-2 तास जातो. तर त्याच्यामुळे कसं असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हलकं अन्न खायचं असतं. की पदार्थ म्हणजे आपल्याला ज्या पदार्थांमुळे ऍसिडिटी वाढते ना, तर असे पदार्थ खायचे नसतात मुळात. त्याचा महत्त्वाचा नियम काय आहे की तुम्ही कांदा लसूण खायचं नाही. की कांदा लसूण हे म्हणजे तामसी वृत्तीचे असतात, म्हणजे की याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता पण वाढते. तर त्याच्यामुळे कांदा लसूण खायचं नाही, आपण परान्न हे घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. खूप जण नियम बऱ्यापैकी पाळतात, तर ज्यांना पाळता येतील ना तर त्यांनी नक्की नियम पाळा. तर आता कसं असतं की त्या लोकांनी म्हणजे की जे द्विदल असतात ना, म्हणजे फोडल्यानंतर अशा 2 भाग होतात, तर अशा एक पदार्थ खायचे नाही. म्हणजे पदार्थ म्हणजे की कडधान्य, म्हणजे आपण डाळींचे पण 2 भाग होतात, तर आपण डाळी खायचे नाही. त्याच्यानंतर हरभऱ्याचे चणे खायचे नाही आणि शेंगदाणे पण खायचे नाही. म्हणजे ज्या गोष्टींचे 2 भाग होतात ना, तर असे आपण कडधान्य खायचे नाही. त्याच्यानंतर आपण
म्हणजे पारायणाच्या पहिल्या दिवसापासून एकच अन्न खायचं असतं। एक अन्न म्हणजे काय की तुम्ही गव्हाची पोळी खाल्ली तर गव्हाचीच पोळी खायची। आता त्याच्यानंतर तुम्ही बटाटे खाऊ शकता, भेंडी खाऊ शकता, मेथीची भाजी ज्याला सहन होत असेल त्यांनी मेथीची भाजी खावी, पालकची भाजी खावी। त्याच्यानंतर सुरण असतं तर तुम्ही सुरण खाऊ शकता। म्हणजे ज्या पदार्थांनी ऍसिडिटी वाढते ना फक्त असे पदार्थ आपण वर्ज्य करायचे आहे। त्याच्यानंतर तुम्ही दूध पोळी पण खाऊ शकता, दुधापासून बनणारे म्हणजे तुम्ही ताक, दही हे पण खाऊ शकता, चहा पण तुम्ही पिऊ शकता आणि त्यात हिरवी मिरची खाऊ शकता तुम्ही। फक्त कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे, बाकी तुम्हाला जे पचेल ते तुम्ही खाऊ शकता। आणि आता त्याच्यानंतर आता ग्रंथ वाचताना कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे तर तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही आपला जो ग्रंथ आहे ना तर त्या ग्रंथामध्ये पहिल्याच पानावर कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे हे दिलेलं आहे, तर तुम्ही ते बघून वाचू शकता। तरी मी सांगते तुम्हाला की पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहे, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहे, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहे आणि सातव्या दिवशी आपल्याला 44 ते 53 अध्याय वाचून आपल्याला ग्रंथाची सांगता करायची आहे। आता त्याच्यानंतर ग्रंथाची सांगता म्हणजे त्या दिवशी आपण काय करायचं आहे। आता त्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पुरणपोळीचा नैवेद्य करा, साधा करा, वरण भात भाजी पोळी। फक्त याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगांना खूप जास्त महत्त्व आहे, तर तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता नैवेद्यामध्ये काय करायचं तर आपण दत्त महाराजांच्या फोटोला एक नैवेद्य करायचा, ग्रंथाला नैवेद्य करायचा आहे, आपल्या कुलदेवीला आपण नैवेद्य करायचा आहे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे। आणि आता आपण याच्यातला म्हणजे एक नैवेद्य तुम्ही पोथीचा किंवा दत्त महाराजांच्या फोटोचा एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे आणि बाकीचे नैवेद्य घरातल्या सदस्यांनी खायला घेतले तरी देखील चालतात। आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायचं आहे की आरती करायची आहे, दत्त महाराजांची ज्या आपण 4-5 आरत्या करतो त्या आरत्या करायच्या आहे आणि मग आपण ग्रंथ हा हलवायचा आहे। आता ग्रंथ कसा हलवायचा आता हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा आपल्या म्हणजे याची पण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, तुम्ही ती पण बघू शकता। आता हे झाल्यानंतर दररोज तुमचे दररोजचे अध्याय वाचून झाल्यानंतर दत्त महाराजांना तुम्ही साखरेचा नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य किंवा जे तुमच्या घरात पोळी भाजी बनलेला आहे तो नैवेद्य ठेवायचा आणि दोन्ही वेळेस आरती ही आपण करायची आहे। आपल्याला पारायण काळामध्ये म्हणजे उपवास करायची काहीही गरज नसते, कारण की आपण सकाळच्या वेळेतच पोथीही वाचून घेत असतो आणि शक्यतो तुम्हाला शक्य होत असेल तर एकाच वेळेला पोथी वाचण्याचा प्रयत्न करा। म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी वाचली तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी वाचली दुसऱ्या दिवशी दुपारी, तर असं शक्यतो करायचं नाही। आणि जर समजा मधीच उपवास आला तर तुम्ही बटाट्याची भाजी खाऊ शकता, रताळी खाऊ शकता, म्हणजे शक्यतो तुम्ही काय म्हणतो आपण साबुदाणा शक्यतो खायचा नाहीये, तर तुम्ही हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, बटाट्याची भाजी, रताळ हे तुम्ही खाऊ शकता। हे बघा की नियम म्हणजे काय म्हणतो ना आपण की नियम काय, हे खायचं ते खायचं नाही, याच्यापेक्षा सेवेला खूप जास्त महत्त्व आहे। मी माझं वैयक्तिक सांगते, मी एकदम साधी भोळी सेवा करते, मी पूर्ण देवावर सोडते की हा स्वामी महाराज मी सेवा करत आहे, माझी अशीच तोडकी मोडकी साधी भोळी सेवा आहे, तुम्ही ती स्वीकार करा। मी खरं सांगते, मी एकदम साधी भोळी सेवा करते, कारण की कसं असतं देवाला तुमच्या भक्तीशी म्हणजे देवाला तुमची भक्ती पाहिजे असती, तुमची सेवा पाहिजे असती। तुम्ही काय खाताय काय खात नाही याच्याशी खरंच देवाला काही घेणं देणं नसतं। तुम्ही किती अंतःकरणापासून म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा करता, किती अंतःकरणापासून तुम्ही त्यांना हाक मारता, खरंच ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे। हा ठीक आहे, तुम्ही बेसिक नियम याचे पाळायलाच हवे, मी ते म्हणत नाही। कांदा लसूण वर्ज्य करायला पाहिजे, परान्न घेऊ नये, तर त्याच्यानंतर आपण म्हणजे आपली जे नेहमीचं अंथरूण असतं म्हणजे गादी वगैरे तर त्याच्यावर झोपू नये, शक्यतो आपण आपली गावाची वेस सोडून जाऊ नये, म्हणजे जे बेसिक नियम आहे ना तर ते तुम्ही खरंच पाळावेत। हे बाकीचं कसं असतं की ज्या गोष्टींनी आपल्याला त्रास होणार आहे ना म्हणजे 7 दिवसांच्या काळामध्ये, तर त्या गोष्टी करू नये। आपल्याला म्हणजे गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी तुम्हाला एक जोडपं जीव घालायचं आहे किंवा एका ब्राह्मणाला जीव घालायचा आहे। तर आता
जेव्हा आपण एखाद्या जोडप्याला जीव घालतो तर आपण त्याची आपल्या यथाशक्ती म्हणजे आपण जो पुरुष व्यक्ती असतो त्याची टोपी टॉवेल द्यायचं आहे, जी स्त्री असती तर तिची साडी चोळीनी ओटी भरायची आहे, छान त्यांना आपण जे जेवण बनवलं आहे छान जेवण द्यायचं, साईडनी रांगोळी वगैरे ताटाच्या काढायची, त्यांचे पाय धुवायचे, नमस्कार करायचा। म्हणजे आपण म्हणतो ना की साक्षात दत्त महाराज आपल्या घरात आले आहे, तर याच्यानुसार आपण त्यांची पूजा करायची आहे। आणि आता जर तुम्हाला म्हणजे ब्राह्मणही मिळालं नाही किंवा मग जोडपंही मिळालं नाही तर काय करायचं, तर आता आपण म्हणजे किमान 1 किंवा 2 व्यक्तींचं एका वेळेसचं जेवण होईल अशा प्रकारे आपण शिदा घ्यायचा आहे आणि तो एखाद्या गरीबाला द्यायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात तो नेऊन ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे आपण सांगताही करायची आहे। तर आता त्याच्यानंतर ह्या पारायणाच्या काळामध्ये 7 दिवसांमध्ये आपल्या घरात कोणीही येऊ, आपण ज्याला म्हणतो ना की त्या व्यक्तीला आपण म्हणजे तुम्ही चहा किंवा पाणी काहीतरी म्हणजे तुम्ही त्याला खायला त्या व्यक्तीला द्यायचंच आहे, त्याच्याशिवाय त्याला तसं पाठवायचं नाही। कारण की ह्या 7 दिवसांमध्ये दत्त महाराज कोणत्या रूपामध्ये आपल्या घरात येतील काही सांगता येत नाही। तर अशा प्रकारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।